नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल व पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तुम्हाला पण 16 हप्ता भेटला आहे आणि काही असे शेतकरी आहेत त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन होत नाही किंवा ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आहे, आधार सेडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, भरपूर असे काही एरर आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता भेटला नाही आणि काही शेतकऱ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर त्या बाबतीतचं पीएम किसान पोर्टलवरती एक अपडेट आलेला आहे मित्रांनो। ते नोटिफिकेशन काय आहे व मित्रांनो, तुम्हाला जो 17वा हप्ता येणार आहे त्याच्या अगोदर सर्व जे शेतकरी आहेत ज्यांना लाभ भेटला आहे पीएम किसान योजनेचा 16 हप्त्याचा आणि ज्यांना 16 हप्त्याचा लाभ भेटला पण नाही व सोबतच मित्रांनो नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे व केवायसी मध्ये आधार सेडिंग मध्ये काही एरर आहे, त्यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आणि ती प्रोसेस तुम्ही करून घ्यायची आहे। त्याबाबतची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरून पण तुम्ही करू शकता। तुम्हाला सर्वप्रथम इथं गुगल क्रोम वरती आल्यानंतर पीएम किसान असं सर्च करून घ्यायचं आहे। तिथं तुम्हाला पहिली लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला 17वा हप्ता येण्या अगोदर ही प्रोसेस करायची आहे। इथं बघू शकतात ही नोटिफिकेशन लागलेलं आहे, ही अपडेट आलेली आहे। ही केवायसी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि जे नवीन शेतकरी आहेत किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन पाठीमागे होत नव्हतं त्यांना पीएम किसान रजिस्ट्रेशन फॉर्मर ही करून घ्यायचं आहे। ओटीपी बेस पण तुम्ही केवायसी करू शकता, ते पण आपण पुढे बघणार आहोत। तर इथं पीएम किसान पोर्टल और नियरेस्ट सीएससी सेंटर, तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर पण जाऊन करू शकतात। जर ओटीपी बेस झाले नाही तर बायोमेट्रिक पण करू शकतात। पण मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण कशी तुम्हाला ओटीपी बेस केवायसी कसं करायची आहे आणि फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे। आधी तर भरपूर असे ऑप्शन आहेत। आधी तर तुमचं जर काही एरर असेल तर तुम्ही कन्फर्म स्टेटस वरती क्लिक करू शकतात। आता सर्वप्रथम आपण न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघणार आहोत। तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम जी प्रोसेस आहे, तुमचं जे शेत आहे किंवा तुम्ही राहता ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये टाकायचं आहे। तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, कोणतं महाराष्ट्र स्टेट आहे आपलं ते टाकून घ्या, कॅप्चा फिल करा, गेट ओटीपी वरती क्लिक करा, एक ओटीपी येईल तुम्हाला, तिथं बॉक्स ओपन आहे, त्या ओटीपी त्या बॉक्समध्ये टाका आणि पुढे एक जो फॉर्म आहे त्यामध्ये सर्वात प्रथम मित्रांनो सर्व जी माहिती आहे ती बेसिकच आहे, जास्त काही वेळ लागणार नाही, 5 मिनिटाची प्रोसेस आहे, ती तुम्ही करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्णपणे होतं आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक, 7/12, 8/14 हे एवढे डॉक्युमेंट असतात, ते लागतात आणि हे अपलोड करावे लागतात। ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात। आता तुम्हाला ओटीपी बेस केवायसी कशी करायची, ओटीपी बेस केवायसी करण्यासाठी तुम्हाला इथं ई-केवायसी वरती यायचं आहे। ई-केवायसी वरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आधार नंबर टाकायचा, सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर एक ओटीपी साठी विचारेल ते, तर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आहे आधार नंबरला त्यावरती तुम्हाला एक ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्ही केवायसी 1 मिनिटाच्या आत करू शकतात। तर मित्रांनो, हे आपण ई-केवायसी बद्दल बघितलं। आणखी पण भरपूर जे क्वेरी असेल तो तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकतात। आधी तर तुमचं जर नावात काही बदल असतील हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केलं आहे, तुम्ही इथून ॲज पर आधार तुमचं नाव करेक्शन भरपूर जे अपडेट आहेत ते तुम्ही इथून करू शकतात, कुठे तुम्हाला जायची गरज नाही। जर जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सेतूमध्ये जाऊ शकता, सीएससी सेंटरमध्ये जाऊ शकता। तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती। 17वा हप्ता जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही ह्या पूर्ण अपडेट चेक करायचे आहे एकदा, कारण की असे भरपूर शेतकरी आहेत की त्यांनी लक्ष न दिल्यामुळे त्यांना जो 16 हप्ता आहे तो पण भेटला नाही। आता जो 17वा हप्ता येणार आहे तो भेटावा म्हणून ही अपडेट पूर्ण आपली स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा आणि एकदा चेक करा। काही जर एरर असेल तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करून घेऊ शकता घर बसल्या, नाही तर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये पण जाऊन तुम्ही ते अपडेट करू शकतात। तर मित्रांनो, ही अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता। सोबतच तुम्हाला आणखी अपडेट पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जाल। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।